नमस्कार. माझे नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहता अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आपण आलो आहोत माणगावमधील दत्त मंदिरात. चला आपण देवळामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया व या देवळाबद्दल माहिती करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी दीपक शशिकांत साधले. तुम्ही आम्हाला या देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? हां, अवश्य. मी इथे या न्यासामार्फत ही इथली सगळी व्यवस्था होते आणि या न्यासाचा मी इथे सचिव म्हणून काम करतो आहे वगैरे. हे टेंबेस्वामी महाराज स्थापित दत्त मंदिर आहे. हे याचं मूळ वैशिष्ट्य आहे. बऱ्याच ठिकाणी मंदिरं असतात, पण महाराजांनी स्थापित मंदिर असल्यामुळे या ठिकाणी लोकांची श्रद्धा अधिक आहे. लोकांचं जाणं येणं नियमितपणे असतं आणि विविध प्रकारे लोकांना चांगल्या प्रकारचे अनुभव येतात. महाराजांचे वडील हे दत्तभक्त होते, गणेश शास्त्री टेंबेस्वामी. तर हे गाणगापुरा ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं आणि बरीच वर्ष जवळजवळ एक तप महाराजांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराजांच्या वडिलांनी महाराजांची आज्ञा झाली नृसिंह सरस्वतींची की तू माणगाव जा आणि संसाराला प्रारंभ कर. त्यामुळे स्वामींचे वडील इथे आले आणि त्यांचा संसार सुरू झाला. श्रावण मध्य पंचमी 1854मध्ये टेंबेस्वामी महाराजांचा जन्म झाला. महाराजांचं जाणं नियमितपणे नरसोबाच्या वाडीला असायचं. याच मंदिराच्या समोरच्या बाजूला देवी यक्षिणीचं मंदिर आहे, ती महाराजांची ग्रामदेवता. यक्षिणी मंदिराच्या बाजूलाच महाराजांचं जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी महाराज राहायचे. इंदिरा राणी होळकरनी 1940मध्ये या वास्तूचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर या न्यासाने 2002मध्ये परत जीर्णोद्धार केला. त्या ठिकाणी टेंबेस्वामी महाराजांची पंचधातूची 5 फूट उंचीची मूर्ती बसवलेली आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 लाकडी खांब आपल्याला दिसतात. महाराजांच्या त्यावेळच्या कालावधीमध्ये भूत प्रेत पिशाच बाधित जे लोक असायचे, हे आरती सुरू असताना या खांबाला चिकटून राहायचे आणि मग महाराजांनी त्यांना एक प्रकारची सेवा दिली. त्यानंतर ते या बाधेपासून मुक्त व्हायचे. त्यामुळे या खांबांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भक्त लोक देखील या खांबांना प्रदक्षिणा करता करता मिठी मारतात आणि अशी सर्वांची श्रद्धा आहे की आपल्यामध्ये जे काही विकार वगैरे असतात, आजारपणचे वगैरे असतात, हे यातनं नाहीसे होतात. महाराजांनी हिमाचल ते कन्याकुमारी असा अखंड प्रवास केला, पायी प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य असं म्हटलं जातं. एकूण 23 चातुर्मास महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले. श्री क्षेत्र कारंजा हे नृसिंह सरस्वती स्वामींचं जन्मस्थान, पण हे कोणत्या ठिकाणी जन्म झाला हे माहीत नव्हतं लोकांना. महाराजांनी ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला ती जागा दाखवली. हे महाराजांचे द्वितीय अवतार दत्त महाराजांचे. दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्मस्थान आंध्रमध्ये पिठापुरम येथे आहे. याची देखील बऱ्याच जणांना माहिती नव्हती. महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते स्थान देखील पिठापुरमचं महाराजांनी दाखवलं, टेंबेस्वामी महाराजांनी दाखवलं. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरी येथे समाधी घेतली, हे स्थान देखील महाराजांनी दाखवलं. म्हणजे प्रत्यक्ष महाराज हे दत्तावतार असल्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आंध्रमधील एक राजमहेंद्री म्हणून गाव आहे. या ठिकाणी एका भक्ताने महाराजांना एका शिळेवर उभं राहायला सांगितलं. महाराज त्यावर उभे राहिले आणि त्यांची जी पायावरची योगचिन्ह जी होती त्या दगडावर उमटली. तो भक्तगण त्याची पूजा करायचा. अखंड सौभाग्यवती इंदिरा राणी होळकर यांना हे समजल्यानंतर त्यांनी एका कारागिराला त्या ठिकाणी पाठवलं आणि ते जशी योगचिन्हांकित जशा पादुका होत्या तशा पादुका करविल्या आणि त्या पादुकांचं या ठिकाणी त्यांची स्थापना केली दिसते. त्याच्याच वरच्या बाजूला आदरेकर बुवा स्थापित असं एक हनुमंताचं तिथे मूर्ती आपल्याला दिसते. हिचं देखील एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे आदरेकर बुवा शेंदूर देखील प्यायचे आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणून इथे ही हनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आपल्याला दिसते. महाराजांनी ब्रह्मव्रत इथे एक चातुर्मास केला आणि या चातुर्मासामध्ये त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाममंत्र स्फुरला. बऱ्याच जणांना माहिती नाही. ह्या महाराजांना स्फुरलेला हा मंत्र आहे. महाराज वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना भक्तगणांना खूप चांगल्या प्रकारचे असे अनुभव यायचे. एकदा
धृसेवाडीचे पुजारी वर्ग त्यांना काही समस्येनिमित्त महाराजांना भेटले आणि महाराजांना एक विनंती केली की काही संकट निवारणार्थ आपण आम्हाला काहीतरी सेवा द्या. महाराजांनी एक करुणा त्रिपदी केली आणि ती करुणा त्रिपदी महाराजांनी त्या पुजाऱ्यांना सोपविली. आज देखील पालखीच्या वेळी नृसिंहवाडीला या करुणा त्रिपदींचं गायन केलं जातं. महाराजांचं समाधी मंदिर हे बडोद्यानजीक गरुडेश्वर म्हणून गाव आहे. या गरुडेश्वरच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली. सन 1914 ही समाधी महाराजांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. मंदिरामध्ये नियमितपणे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात. बाजूलाच यज्ञमंडप आहे आणि या यज्ञमंडपामध्ये दत्तयाग वगैरे हे नियमितपणे या ठिकाणी होतात. महाराजांची जयंती उत्सव, पुण्यतिथी उत्सव हे दोन्ही जन्मस्थानच्या ठिकाणी साजरे होतात. तर दत्तजयंती हा 8 दिवसाचा कार्यक्रम आणि गुरुप्रतिपदा हा उत्सव हा 3 दिवसाचा कार्यक्रम. या दोन्ही कार्यक्रमांचं नियोजन आणि हे दोन्ही कार्यक्रम या दत्त मंदिरामध्ये साजरे केले जातात. आता देखील बाजूलाच एक दत्तयाग चालू आहे. भक्तगणांचं किंवा न्यासामार्फत या दत्तयागाचं आयोजन नियमितपणे केलं जातं. या मंदिराच्या ईशान्य बाजूला इथे एक गुहा आहे आणि एक साधारणतः अर्धा किलोमीटरवर आहे, डोंगरामध्ये आहे आणि या ठिकाणी महाराजांनी तपश्चर्या केली. महाराजांची तपश्चर्याची ही जागा आहे. भक्तगणांनी देखील या ठिकाणी विविध प्रकारचे चांगले अनुभव नियमितपणे येत असतात. या ध्यान गुहेमध्ये महाराज नियमितपणे तपश्चर्येसाठी बसायचे, ध्यानासाठी बसायचे आणि या ठिकाणी एक नियमितपणे वाघ घेऊन बसायचा. महाराजांना सुरुवातीला असं भीतीदायक वाटलं, पण दत्त महाराजांनीच सांगितलं की त्या रक्षणासाठीच म्हणून हा वाघ या गुहेच्या बाजूला येऊन बसतो. दत्तजयंती हा मोठ्या प्रमाणावर इथे साजरा केला जातो उत्सव. लोक विविध ठिकाणाहून लोक येतात. शेजारची राज्य जी गुजरात, आंध्र, कर्नाटक, गोवा यातनं खूप लोक या ठिकाणी येतात आणि हे 8 दिवसाचा हा कार्यक्रम आहे, हा साजरा केला जातो. तसंच गुरुप्रतिपदा हा 3 दिवसाचा कार्यक्रम. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कर्दळीवनामध्ये गुप्त झाले आणि तो जो दिवस आहे त्याला अनुसरून या ठिकाणी हा 3 दिवसाचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यानंतर स्वामी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन्ही उत्सव जन्मस्थानकडे साजरे होतात. या ठिकाणी दर दिवशी मंदिर सकाळी 5:30ला उघडतं. 6:45 काकड आरती होते. त्यानंतर 7 ते दुपारी 12:30 या कालावधीमध्ये सकाळी अभिषेक होतात. त्यानंतर महापूजा होते आणि दुपारी बरोबर 12:30 वाजता महानैवेद्य आणि आरती होते. पाऊणपर्यंत हे कार्यक्रम चालतात. त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे. वर्षाचे 365 दिवसही या ठिकाणी महाप्रसाद होतो. आलेल्या सर्व भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो. सकाळी आणि रात्र दोन्ही वेळा महाप्रसाद दिला जातो. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेने कुपन्स ठेवलेली आहेत. ही विनामूल्य कुपन्स ठेवलेली आहेत. फक्त लोकांना रांगेमध्ये जास्त वेळ उभं लागू नये यासाठी म्हणून ही व्यवस्था न्यासाने केलेली आहे. तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? महाराजांच्या या ठिकाणी एक प्रश्नावली आहे आणि या प्रश्नावलीमध्ये जर भक्तगणांना काही समस्या असली तर त्या सोडवण्यासाठी म्हणून ही प्रश्नावली आहे. विविध प्रकारचे लोकांचे अनुभव आहेत. काही जणांना संतती नसते. ही संतती या श्रद्धेमुळे किंवा भक्तीमुळे यांना मिळते. तसंच काही संकट असतील, ही संकट देखील दूर होतात. काही जणांना आर्थिक प्रश्न असतात, यांचं देखील निवारण होतं. असे विविध अनुभव भक्तगणांचे आहेत. असंख्य अनुभव आहेत. म्हणजे एक असा अनुभव सांगण्यापेक्षा खूप अनुभव आहेत हे भक्तगणांकडून आपल्याला कळतात. महाराजांनी एक संकटहरण स्तोत्राची निर्मिती केलेली आहे आणि हे संकटहरण स्तोत्र दर दिवशी इथे आरतीनंतर म्हटलं जातं आणि लोक देखील भक्तिभावानं याचं नियमितपणे पठण वगैरे केलं जातं. विविध कार्यक्रमाच्या वेळी इथे नामस्मरण होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं नामस्मरण दर पौर्णिमेला होतं. दत्तजयंती उत्सव, गुरुप्रतिपदा उत्सव या प्रत्येक वेळी इथे नामस्मरण होतं. नामस्मरणाला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्यामुळे याचं नियमितपणे इथे हे कार्यक्रम होत असतात. आरती झाल्यानंतर संकटहरण स्तोत्र होतं आणि त्र्यंबकेश्वर महाराज दत्त महाराजांचा जय जयकार होतो आणि हा जय जयकार चालू असतानाच इथे शंखामधलं जे पाणी असतं हे तीर्थ म्हणून सर्व लोकांवर शिंपडलं जातं. तर त्याचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपली
जे श्रम असतात, आपल्याकडे जे काही कळत नकळत पाप झालेलं असतं हे दूर व्हावं यासाठी लोकांची अशी यामुळे धारणा आहे की हे शंखोदक शिंपडल्यामुळे आपण या व्याधीपासून सर्वापासून मुक्त होतो. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. अनंत एक्सपिडिशन गोवा आपण या ठिकाणी आलात. आमच्याकडनं हे सर्व टेंबेस्वामी महाराज आणि दत्त महाराज यांची माहिती जाणून घेतलीत. आपण याचा देखील प्रसार करणार आहात, तर आपणा सर्वांचे त्यासाठी म्हणून खूप खूप आभार. नमस्कार.